ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. बारदाना नसल्यानं 2 शासकीय हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदी ठप्प. सरकारला शेतकऱ्याचा सोयाबीन घ्यायचाच नाही, आमदार रोहित पवार. जामखेड तालुक्यातील 3 शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर 25 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. 3 पैकी 2 खरेदी केंद्र बारदाना नसल्यामुळे 10 दिवसांपासून बंद आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन शेतकऱ्यांकडे आहे. 31 जानेवारी नोंदीची अखेरची तारीख होती. शासनानं 6 जानेवारीपर्यंत तारीख वाढवली, परंतु पोर्टलवर सदर प्रक्रिया राबवली नसल्यानं नोंद स्वीकारली जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना आपला माल आडत व्यापाऱ्याकडे घालण्याशिवाय पर्याय राहिला नाहीये. मार्केटिंग फेडरेशन तातडीनं बारदाना उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होती आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या परवानगीने जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व खर्डा येथील चैतन्य कृषी प्रोड्युसर कंपनी यांना सोयाबीन खरेदी केंद्राला परवानगी मिळाली आहे. या दोन्ही संस्थेकडे 18,000 क्विंटलची खरेदी शेतकऱ्यांकडून झाली असून 31 डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या नोंदी झाल्यात. परंतु या दोन्ही हमीभाव खरेदी केंद्रावर मार्केटिंग फेडरेशनकडून मिळणारा बारदाना मागील 10 दिवसांपासून न मिळाल्यानं खरेदी केंद्र बंद आहे. त्यामुळे नोंद केलेल्या शेतकऱ्यांचा माल पडून आहे. ते याउलट केंद्र सरकार अखत्यारात असलेली महाकिसान कृषी प्रोड्युसर कंपनीचे विचारणा कृषी प्रोड्युसरचे हमीभाव खरेदी केंद्र 2 डिसेंबरपासून अविरतपणे चालू आहे आणि त्यांनी आतापर्यंत 7,500 क्विंटल सोयाबीन खरेदी केलंय व शेतकऱ्यांना 29 डिसेंबरपर्यंत माल घातलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत. तालुक्यातील वरील 3ही हमीभाव खरेदी केंद्रावर 31 डिसेंबर अखेर 25,000 क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे. जामखेड तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात जवळपास 18,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. वेळेवर पाऊस झाल्यामुळे सोयाबीन उत्पादन वाढलं होतं. अशा परिस्थितीत तालुक्यात शासकीय हमीभाव खरेदी केंद्र उशिरा सुरू झालं होतं. रब्बी हंगाम व दीपावली सणामुळे शेतकऱ्यांनी गरजेपुरते सोयाबीन आडत व्यापारी व खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात विकले होते. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं सोयाबीनला 7,000 रुपये क्विंटल तर महायुतीने 6,000 रुपये दर जाहीर केला होता. महायुती सत्तेवर येऊनही त्यांनी शासकीय हमीभाव वाढवण्यासाठी अद्याप घोषणा केलेली नाहीये. केंद्र सरकारने ठरवलेला 4,892 क्विंटलच दर आहे. शेतकऱ्यांकडे अद्यापही मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आहे, परंतु पीक पेरा नोंद नसल्यानं त्याची नोंद शासनाच्या हमीभाव पोर्टलवर होईना. तसेच नोंदीसाठी सातत्याने रेंज नसल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या नोंदी पडून आहेत. नोंदीसाठी 6 जानेवारीपर्यंत मुदत वाढवली, परंतु पोर्टलवर नोंद होईना. त्यामुळे दुहेरी अडचणीत शेतकरी अडकलाय. कसं आहे, सरकारला कदाचित शेतकऱ्याचा सोयाबीन घ्यायचाच नाही आणि मग कारण काय द्यायचं तर बारदाना नाही. मी खरं तर मंत्री महोदयांना विनंती करतो, सगळ्याच मंत्र्यांना विनंती करतो की आता आपल्याला पदं मिळालेली आहेत, पदाचा योग्य वापर करावा आणि तिथं जे काही तुमचे विभाग असतील त्या विभागामध्ये ज्या ज्या लोकांना त्या विभागाचा फायदा होत असतो तिथं तुम्हाला काम करणं फार महत्त्वाचं आहे. आता इथे बारदाना नाही, तुम्ही सोयाबीन घेत नाही, सोयाबीनला हमीभाव देता असं सांगता, सोयाबीनला हमीभाव तिथं देत नाही आणि सोयाबीन आज बारदाना नसल्यामुळे शेतकऱ्याला कुठं विकावं लागतं, तर व्यापाऱ्याला स्वस्तात विकावं लागते. त्यामुळे हा फक्त जामखेडचा विषय नसून हा अख्ख्या महाराष्ट्राचा विषय. सरकारने याबाबतीत लक्ष घालावं. प्रतिनिधी नासिर पठाण, जामखेड.